विदर्भात उष्णतेची तीव्र लाट अजूनही कायम आहे। विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्ध्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आलाय। मात्र अकोलेकरांसाठी या 3 दिवसातील दिलासादायक गोष्ट म्हणजे अकोल्याचं कमी झालेलं तापमान। रेड अलर्टच्या पहिल्या दिवशी अकोल्याचा पारा थेट 45.2 अंशांवरून 44.9 अंशांवर आलाय, तर काल हाच पारा 44.8 अंशांवर होता। अकोल्याचं तापमान कमी झालं असलं तरी वातावरणातील कोरडेपणा मात्र वाढलाय। अकोल्यातील रेड अलर्टच्या तिसऱ्या दिवसाच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी। तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी आपण पाहतोय रेड अलर्ट दिलेला असला तरी सकाळची परिस्थिती जी आहे ती अकोल्यातली ती सर्वसामान्य आपल्याला दिसते। नागरिकांची मोठी गर्दी आपल्याला रस्त्यावर दिसते। या 3 दिवसांमधलं अकोलेकरांना सुखावणारी एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जरी हवामान विभागाने रेड अलर्टचा इशारा दिला असला तरी त्या मागच्या 3 दिवसातलं तापमान जे आहे ते दिवसेंदिवस कमी होताना दिसतंय। परवाच्या दिवशी जे तापमान होतं अकोल्याचं ते 44.9 होतं, कालचं 44.8 होतं। आज त्यापेक्षा ऊन कमी असल्याचं थोडंसं जे आहे ते दिसतंय। मात्र या 3 दिवसामधलं तापमान जरी कमी झालं असलं तरी वातावरणातला उकाडा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि वारे कोरडे असल्यामुळे जी गरमी आहे ही मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि घामाच्या धारा ज्या आहेत ते अकोलेकर बाहेर निघाल्यानंतर त्यांना दिसत होतं। तापमान जरी कमी झालं असलं, ऊन जरी कमी झालं असलं तरी हवामानातला जो कोरडेपणा आहे त्यामुळे घाम जो आहे किंवा उकाडा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढला होता। त्यामुळे एकीकडे रेड अलर्ट असताना तापमान कमी जरी झालं असलं तरी वातावरणातला उकाडा मात्र मोठ्या प्रमाणात वाढलाय। उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.